नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण तूप खाऊन वजन कसं कमी करता येणार आहे या संदर्भातली माहिती बघणार आहोत. मंडळी, वजन कमी करण्याचा विचार डोक्यात येतोच. आपण सर्वात आधी तेल म्हणजे की गोड पदार्थ आणि साजूक तूप खाण्याचा सोडून देतो. विशेषतः साजूक तूप खाल्ल्याने वजन वाढते असा समज अनेकाच्या मनात पक्का झालेला असतो. त्यामुळे डाएट करतानाही तूप टाळणे याचा योग्य मार्ग आहे असे बहुतेकांना वाटते. पण याउलट योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने तूप खाल्ल्यास वजन नियंत्रणात ठेवता देखील येते. मंडळी, देशी तूप हे शुद्ध आणि पोषक तत्वयुक्त असते. ते मेटाबॉलिझमचा वेग वाढवते आणि शरीरातील अतिरिक्त चरबी जाण्यास मदत करते. तुपामध्ये हेल्दी फॅटसोबतच व्हिटॅमिन ए, डी, ई आणि के मुबलक प्रमाणात आढळतात. यामध्ये ब्युटिरिक ॲसिड असते, जे आपली पचनसंस्था मजबूत करते आणि शरीरातील सूज कमी करण्यास मदत करते. जेव्हा पचनसंस्था सुधारते तेव्हा शरीरातील अतिरिक्त चरबी वेगाने बर्न होते. मंडळी, आहार तज्ज्ञाच्या मते मर्यादित प्रमाणात साजूक तूप खाल्ल्याने ते वजन कमी करण्यास प्रक्रियेला अडथळा ठरते. उलट काही वेळा त्याचा फायदा देखील होऊ शकतो. साजूक तुपामध्ये असलेले हेल्दी फॅट, विटॅमिन्स आणि पोषक घटक पचन सुधारण्यास, भूक नियंत्रण ठेवण्यास आणि शरीराला ऊर्जा देण्यास मदत करतात. त्यामुळे योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने तूप आहाराचा समावेश केल्यास वेट लॉस अगदी सहज सोप्या पद्धतीने करता येते. आरोग्य डाएट आणि न्यूट्रिशन यांच्यामध्ये की वजन जसं की तूप खाऊन कसं कमी करता येऊ शकतात याबद्दल त्यांनी काही टिप्स दिलेल्या आहे. तर मंडळी, कोमट पाण्यासोबत चमच्याभर साजूक तूप खा. मंडळी, जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर सकाळी रिकाम्या पोटी एका ग्लास म्हणजे कोमट पाण्यासोबत शुद्ध साजूक तूप खाऊ शकता. कोमट पाण्यात तूप मिसळून घेतल्याने शरीरातील खूप फायदा होतो. त्यामुळे मेटाबॉलिझमचा वेग वाढतो आणि पचनक्रिया ॲक्टिव्ह राहते, ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होतो. या पद्धतीमुळे शरीरातील विषारी घटक म्हणजे की टॉक्सिन सहजपणे बाहेर पडतात. साजूक तूप आतड्यासाठी एखाद्या वग्नाप्रमाणेच काम करते, ज्यामुळे बुद्धिकोष्ठाचा त्रास दूर होतो. जेव्हा तुमचे पोट व्यवस्थित साफ राहते तेव्हा वजन कमी करण्याची प्रक्रिया अधिक वेगाने होते. नंतर आहे वर्कआउट करण्यापूर्वी साजूक तूप खा. मंडळी, वजन कमी करण्यासारखी वर्कआउट करण्यापूर्वी तूप खाणे अत्यंत फायदेशीर ठरते. जर तुम्ही दररोज व्यायामाचा 20 ते 30 मिनटं आधी किंवा अर्धा ते 1 चमचा साजूक तूप खाल्लं तर त्यामुळे शरीरात ऊर्जा टिकून राहते आणि वजन घटण्याविषयी मदत होते. विशेषतः जर तुम्ही हाय इन्टेन्सिटी वर्कआउट किंवा योगासने करत असाल तर तुमच्या आहारात तुपाचा समावेश नक्की करा. नंतर आहे वरण किंवा डाळीमध्ये तूप घालून खा. मंडळी, डायटिंगच्या नावाखाली बहुतेक लोक ते पूर्णपणे बंद करतात, जे खरं तर चुकीचं आहे. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्ही वरण किंवा डाळीमध्ये तूप घालून खाऊ शकता. तुपामध्ये असलेले हेल्दी फॅट्समुळे पोट दीर्घकाळ भरलेलं राहतं आणि वारंवार भूक लागत नाही. त्यामुळे ओव्हर इटिंग टाळता येते आणि भुकेवर नियंत्रण राहते. डाळीमध्ये तूप घालून खाल्ल्याने मेटाबॉलिझम आणि पचनक्रिया दोन्हीही सुधारते. नंतर आहे मंडळी, इंटरमिटिंग फिस्टिंग करताना तूप खा. आजकाल इंटरमिटिंग फिस्टिंग अत्यंत लोकप्रिय होत आहे. वजन कमी करण्यासाठी अनेक जण या पद्धतीचा अवलंब करतात. जर तुम्ही इंटरमिट फिटिंग करत असाल तर सकाळी ब्लॅक कॉफी किंवा कोमट पाण्यामध्ये थोडे साजूक तूप मिसळून घेऊ शकता. यामुळे शरीरातील पुरेशी ऊर्जा मिळते आणि उपवासाच्या काळात येणारा अशक्तपणा जाणवत नाही. या पद्धतीमुळे तुमचे वजनही कमी होईल आणि तुम्हाला थकवा देखील राहणार नाही. तर मंडळी, तूप खाताना कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे? तर मंडळी, वजन कमी करण्यासाठी नेहमी शुद्ध देशी गाईचे तूप खाण्याला प्राधान्य द्या. नंतर जास्त तेलकट किंवा तळलेले पदार्थ खाणे टाळा. तुम्ही घरगुती सध्या अन्नपदार्थासोबत साजूक तूप खाऊ शकता. नंतर आहे केवळ तुपावर अवलंबून न राहता बॅलन्स डाएट आणि एक्सरसाइज देखील करणे गरजेचे असते. जर तुम्हाला हाय कोलेस्ट्रॉल, हाय BP किंवा हृदयविकारचा कोणताही त्रास असेल तर आहारात तुपाचा समावेश करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. तर मंडळी, अशा स्वरूपामध्ये तुम्ही तुमच्या रोजच्या आहारामध्ये तुपाचा समावेश करू शकता आणि तुमचं वाढलेलं वजन कमी करू शकता. तर मंडळी, ही होती वजन कमी करण्यासंदर्भातली छोटीशी माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.